दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्था निवडणूक मेळावा संपन्न। दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थांमध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या घोटाळ्यांची केली पोलखोल। लोकशाही क्रांती पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे केले आवाहन। लोकशाही क्रांती पॅनलची सभा नाशिक येथे पार पडली। या मेळाव्यात सभासद, बंधू भगिनी, सर्व शिक्षक संघटना, ज्येष्ठ पदाधिकारी, शिक्षक, पतसंस्था, आजी माजी संचालक मंडळ, सर्व हितचिंतक सर्व उपस्थित होते। मागील अनेक वर्षात या पतसंस्थेत मनमानी कारभार चालत आला असून संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। 10% शेअर्स कापण्याचा नियम पायदळी तुडवत फक्त 3% करणे, गरज नसताना रंगरंगोटी करणे, ठरलेल्या ऑफिस भाड्याच्या जास्त पैसे दाखवणे, स्वकर्जाचे हप्ते नियमित न भरणे, पतसंस्थांच्या कर्मचारी यांना ऑफिस व्यतिरिक्त वैयक्तिक कामे लावणे, शिक्षकांना दम देणे, राजकारण्यांकडून धमकावणे, विनाकारण त्रास करणे, तालुक्याबाहेरील सभासदांना धमकावणे अशा अनेक तक्रारी येत होत्या। त्यामुळेच लोकशाही क्रांती पॅनलने या पतसंस्थेच्या विरोधात भ्रष्टाचार हटाव, दादागिरी हटावच्या विरोधात उमेदवार उभे केले असून त्यांना पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त लोकशाही क्रांती पॅनलचे 15च्या 15 उमेदवारांना विमान या निशाणीवर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले आहे। आज लोकशाही क्रांती पॅनलच्या निमित्ताने या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत। या ठिकाणी लोकशाही क्रांती पॅनल का निवडून द्यावं, तर या ठिकाणी आज जो काही या 7-8 वर्षापूर्वी या पतसंस्थेचा कारभार कुठेतरी वाढायला पाहिजे होता, परंतु तो कमी ती पतसंस्था कुठेतरी पाठीमागे जात आहे। ही गोष्ट नक्की सभासद आणि संस्थेच्या दृष्टीने हिताची नाही। ती संस्था कुठेतरी भरभराट आली पाहिजे। या ठिकाणी चांगले प्रयत्न करून पाहिले, परंतु त्या ठिकाणी बिनविरोध ही पतसंस्था झाली नाही। ती होणे गरजेची होती, परंतु या ठिकाणी कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं किंवा कुठल्याही नेत्यांचं या ठिकाणी न ऐकता या पतसंस्थेची कुठेतरी अधोगती होती हे सर्वांच्या लक्षात आलं आणि सर्व संघटनांनी या ठिकाणी एक लोकशाही क्रांती पॅनल उभं करून या ठिकाणी या संस्थेची भरभराट व्हावी, ही संस्था तालुक्यात नव्हे तर ती जिल्हाभर पसरावी आणि या ठिकाणी सभासद संख्याही या संस्थेची भरभराटी वाढवावी, या सगळ्या दृष्टीने या संस्थेचे हित साध्य करण्याच्या दृष्टीने सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित आले। सभासदांना सर्वांना एक माझी विनंती राहील की सगळ्यांनी या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी या लोकशाही क्रांती पॅनलला या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्यावं। दिंडोरी या ठिकाणी 3 नंबरच्या शाळेत मतदान आहे। लोकशाही क्रांती पॅनलची निशाणी ही विमान आहे। सर्वांनी या विमान निशाणीवर ठसा मारून 15-0 हे क्रांती पॅनल निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी आमच्या सर्व संघटनांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची जी निवडणूक आता लागलेली आहे, खरं म्हणजे अतिशय अल्प कार्यक्षेत्र, छोटं कार्यक्षेत्र असलेली आणि अल्प सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेचं निवडणूक ही बिनविरोध होणं गरजेचं होतं। परंतु अशाही वेळात जी निवडणूक लागलेली आहे त्यासाठी जे पॅनल लोकशाही क्रांती पॅनल एक चांगले उमेदवार घेऊन पुढे आलेला आहे। त्यांची जी काही विमान निशाणी आहे, आपल्या सभासदांनी सर्व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आणि या प्रामाणिक काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो। धन्यवाद। दिंडोरी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी लोकशाही क्रांती पॅनलच्या वतीनं अगदी निस्वार्थी आणि प्रामाणिक असे उमेदवार उभे आहेत। मित्रो, संस्थापक जे आहेत पतसंस्थेचे त्यांचे भ्रष्टाचार आणि याबरोबरच त्यांचा जो मनमानी कारभार आहे तो सर्वांच्या लक्षात आलेला आहे। याच्या विरोधात हे लोकशाही क्रांती पॅनल हे सर्व सभासदांना आवाहन करीत आहे की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर या पतसंस्थेचा कारभार हा पारदर्शीपणे असं करून आम्ही सदरच्या पतसंस्थेची जास्तीत जास्त भरभराट करण्याचा प्रयत्न करू। माझ्या वतीनं मी या पॅनलला शुभेच्छा देतो। दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था या पतसंस्थेसाठी
लोकशाही क्रांती पॅनल जो तयार झालेला आहे, ह्या क्रांती पॅनलचा जो जाहीरनामा आहे तो जर सगळ्या सभासदांनी वाचला आणि त्यासाठी त्यांनी आवर्जून सगळं पॅनल 15-0 या आकड्याने निवडून दिलं, लोकशाही क्रांती पॅनलला चांगल्या बहुमताने निवडून दिलं, 15चे 15 सीटं निवडून दिले, तर त्यांचा जाहीरनामा वाचून मला असं वाटतं की पतसंस्था ही भरघोस पुढे प्रगती करेल आणि म्हणून आपण सर्व सभासदांनी ह्या लोकशाही क्रांती पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या असं मी इथे जाहीर करतो आणि सांगतो. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचं पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली. आम्ही सर्व उमेदवारांनी लोकशाही क्रांती पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी केलेले. येत्या 3 फेब्रुवारी रोजी शनिवारी दिंडोरी येथील पिळवंडी रोड शाळा क्रमांक 3 येथे मतदान होणार आहे. मी सर्व सभासदांना विनंती करेल की त्यांनी विमान या निशाणीवर आपल्या फुलीचा ठसा उमटवून आमच्या सर्व 15च्या 15 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. निश्चितपणे आम्ही पतसंस्थेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कारभार करू, सभासदांचे हिताचे निर्णय घेऊ आणि कुठल्याही प्रकारचा संचालक म्हणून कुठल्याही प्रकारचा भत्ता आम्ही कधीच घेणार नाही, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित दिंडोरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून आम्ही लोकशाही क्रांती पॅनलच्या वतीने उमेदवारी करत आहोत. तेव्हा या पतसंस्थेचा जो कारभार आहे तो सुरळीत चालावा आणि व्यवस्थित कामकाज व्हावं या दृष्टीने आम्ही काही नियम आम्ही स्वतःला घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये संस्थेचा कारभार चालू असताना 15/9/2015 रोजी संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आम्ही संस्थापक संचालक म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. सध्या चेअरमन या पदावर काम करत असून जे काही कारभार या ठिकाणी होतोय तो आम्हाला न पाहू देता संस्थापक चेअरमन म्हणून त्या ठिकाणी ते स्वतःकडे अधिकार घेतात आणि तेच हा सर्व कारभार हाताळतात. संस्थेचे जे सभासद आहे ते सुरुवातीला 170च्या आसपास होते, आता मात्र ती घटून 117 फक्त झालेले आहेत. तेव्हा आमचा असा मानस आहे की जास्तीत जास्त सभासद वाढवणार, कमीत कमी व्याज दराने सभासदांना कर्ज उपलब्ध करून देणार, त्याच पद्धतीने इलोन मर्यादा 50,000 वरून 1 लाखापर्यंत घेऊन जाणार, संस्थेचे सर्व खाती ही ऑनलाईन करणार, सॉफ्टवेअर घेणार आणि संस्थेचं एक ॲप डेव्हलप करून संस्थेचा सर्व व्यवहार हा सभासदांना आम्ही ऑनलाईन पुरवणार. अशा पद्धतीने आमचा हा अजेंडा असून कमीत कमी व्याज देण्याचा प्रयत्न आमचा राहील. मी सर्व सभासदांना विनंती करतो की लोकशाही क्रांती पॅनलच्या 15च्या 15 उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावे. धन्यवाद. तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित दिंडोरीचे निवडणूक जाहीर झालेली आहे. मी या निवडणूक निमित्ताने एक सांगू इच्छितो, या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहे सर्व प्रामाणिक आणि स्वच्छ कारभार करणारे उमेदवार दिलेले आहे लोकशाही क्रांती पॅनलने. आणि सभासदांना एक आवाहन करू इच्छितो, कुठल्याही दबावाला बळी न पडता त्याचबरोबर या पतसंस्थेमध्ये मर्जीप्रमाणे सभासद करून घेतलेले या अगोदर जर हा पॅनल पूर्णच्या पूर्ण 15च्या 15 उमेदवार बहुमताने सभासदांनी निवडून दिले तर कर्जाचा व्याजदर कमी केला जाईल आणि ठेवीचा व्याजदर वाढवला जाईल आणि त्याचबरोबर अनावश्यक जो खर्च होत आहे तो खर्च पूर्णपणे टाळला जाईल. आणि ही जी सभासद संख्या आहे पतसंस्था स्थापनेनंतर 170 वरून जे आता विद्यमान चेअरमनांनी सांगितलं 117 वर आली, स्वतःच्या मर्जीतूनच सभासद ठेवल्याने ही घटली. ही सभासद संख्या आम्ही पुढील पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत 500च्या वर नेऊन घालू आणि एक भव्य दिव्य अशी राज्यभर आदर्श पतसंस्था तयार करू असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सभासदांना आवाहन करतो, भरघोस मतांनी पूर्णच्या पूर्ण 15 उमेदवार निवडून द्या. आपल्या मनासारखी पतसंस्था आम्ही तयार करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सोनीराम गायकवाड, दिंडोरी, नाशिक.